जय महाराष्ट्र। काल दहीहंडी उत्सवादरम्यान दगडूशेठ गणपती जवळच्या दहीहंडीला म्हणजे दगडूशेठ मंडळाच्या दहीहंडीला खूप जास्त गर्दी झाली, त्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। आता ही खरं तर आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे, विशेषतः प्रशासनासाठी, की आता आपल्याला गर्दीचं नियोजन काटेकोरपणे करावं लागेल। कारण पुण्यात गणेशोत्सव असो किंवा दहीहंडी असो, सगळ्यात जास्त गर्दी होण्याचं प्रमाण हे मंडई ते दगडूशेठ गणपती मंदिर या दरम्यानच गर्दी असते सगळ्यात जास्त। तर प्रशासनाने कालच्या त्या व्हिडिओमधून आणि कालच्या त्या परिस्थितीमधून योग्य तो बोध घेऊन त्या ठिकाणी एक वेगळी कुमक तयारी ठेवली गेली पाहिजे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे दगडूशेठ गणपती जिथं बसतो, मग दगडूशेठ असेल, बाबूगिनो असेल, मंडई असेल, या तीनही गणपतीच्या तिथं तुम्ही तुमचे चांगले पोलीस अधिकाऱ्यांनाच तिथं नेमलं गेलं पाहिजे। तिथं पोलीस मित्र वगैरे किंवा एनजीओ वगैरेंची मदत न घेता पोलिसांनी स्वतः तिथं उभं राहिलं पाहिजे, तरच गर्दीचं नियोजन लागेल। कारण एनजीओच्या लोकांना सर्वसामान्य नागरिक ऐकत नाही, वस्तुस्थिती आहे। आणि गणपतीच्या म्हणजे ते 10 दिवस आणि शिवाय शेवटच्या दिवशी सुद्धा सगळ्यात जास्त गर्दी त्याच पट्ट्यात होते, त्यामुळे तिथं विशेष काळजी घेतली पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणेश मंडळांची मदत घ्या। तिथं असलेले गणेश मंडळच याच्यात सगळ्यात जास्त मदत करू शकतात, त्यांना तिथल्या परिस्थितीची योग्य जाणीव असते। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने, महापालिकेने योग्य ती काळजी घेऊन उगीच त्या पट्ट्यामध्ये म्हणजे मंडईपासून ते अप्पवळण चौकाचा जो पट्टा आहे, जिथं दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे फरसखाना पोलीस स्टेशन पर्यंत, तिथं तुमची पोलिसांचीच टीम असू द्या सगळ्या गोष्टींचं काटेकोर नियोजन करण्यासाठी। तिथं एनजीओची लोक जास्त थांबवू नका, कारण एनजीओच्या लोकांना सर्वसामान्य माणूस जनरली ऐकत नाहीत। म्हणजे कोणीच, म्हणजे अगदी मी जरी असलो तिथं तरी एनजीओच्या माणसांनी एखादी सूचना करणं आणि पोलिसांनी एखादी सूचना करणं याच्यामध्ये फरक पडतो। आणि तशी गर्दी पुन्हा होऊ नये, काल झालेली ती परिस्थिती आपल्यासाठी एक धडा आहे की योग्य ते नियोजन प्रशासनाने केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट घडू नये की जेणेकरून आपल्या गणेशोत्सवाला किंवा आपल्या दहीहंडी उत्सवाला गालबोट लागेल। त्यामुळे पोलीस प्रशासनाने, महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य ते नियोजन करावं। जय महाराष्ट्र।